पिंपरी चिंचवडमध्ये, कारण अजित पवारांची प्रतिष्ठा तिथे पणाला लागलेली आहे। या इथल्या महापालिका निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर होतोय आणि 128 जागांसाठी 692 उमेदवार रिंगणात होते। मात्र इथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होती आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांनी नक्की कौल कोणाला दिलाय थोड्याच वेळात स्पष्ट होईल। मतमोजणी ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी। आपण थेट जाऊया पिंपरीमध्ये। आमचे प्रतिनिधी रोहिदास घाडगे तिथे आहेत। रोहिदास, खरं म्हणजे भाजपचे आमदार महेश लांडगे विरुद्ध अजित पवार असा मोठा सामना पिंपरी चिंचवडमध्ये रंगला होता। अजित पवारांनी मोठी आश्वासनं दिली होती, भ्रष्टाचाराचा मुद्दा चर्चेत काढला होता। काय होऊ शकतं आणि सद्यस्थितीत आता सकाळी तिथं काय वातावरण आहे? राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल काहीच वेळामध्ये हाती येणार आहे। त्या अनुषंगाने निवडणूक प्रशासनाने मतमोजणीच्या ठिकाणी तयारी सुरू केलेली आहे। पोस्टल मतदान या ठिकाणी मोजणीची तयारी सुरू आहे। आपण आलो आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या मतमोजणीच्या ठिकाणी। या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे। मागच्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी राज्यातले दिग्गज नेते पिंपरी चिंचवड शहरामध्ये दाखल झाले होते। प्रत्येक नेत्याकडून, प्रत्येक पक्षाकडून आपली भूमिका या ठिकाणी मतदारांपर्यंत मांडण्यात आली। त्यानंतर पिंपरी चिंचवडकरांनी आपलं मतदान हे मतपेटीमध्ये दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसले, मी रोहिदास घाडगे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे।